महालक्ष्मीची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्याला 2 राण्या होत्या। एक आवडती पाटव माधव राणी व नावडती चिमादेव राणी। त्या राजाला नंदमणेश्वर नावाचा शत्रू होता। रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला। त्यामुळे राजा फार वाळत चालला। एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले। ते लोकांनी मान्य केलं। ते त्याचा शोध घेऊ लागले। त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा होता। त्याने तिच्याकडून भाकरी घेतली व शत्रूस मारण्यास निघाला। म्हातारी त्याला म्हणाली, आपण गरीब, ही वाळलेली भाकरी आहे। 4 पावलं पुढं जा आणि झाडाआड खा, म्हणजे कोणी हसणार नाही। त्याप्रमाणे तो सगळ्यांच्या पुढं गेला। इतक्यात संध्याकाळ झाली। लोक परत आले। शत्रू काही सापडला नाही। राजाला काळजी लागली। खूप रात्र झाली म्हणून म्हातारीचा मुलगा तिथंच राहिला। मध्यरात्री नागकन्या देवकन्या तिथं आल्या। महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या। त्या मुलानं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की पडलं झडलं सापडतं, मनी चितलं कार्य होतं। हे ऐकताच तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला। पूजा केली, घागरी फुंकल्या, पहाटेस उत्तर पूजा केली। जशी महालक्ष्मी माता कोल्हापुरास निघाली तशा नागकन्या देवकन्या यांनी आशीर्वाद मागितला। या मुलानेही मागितला। देवीनं दिला। राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, नवलवाट नाव ठेवील, तो वैरी उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल। देवी अदृश्य झाली। म्हातारीचा मुलगा घरी आला। दुसऱ्या दिवशी राजाच्या अंगणात वैरी मेलेला दिसला। त्यानं चौकशी केली। म्हातारीचा मुलगा सर्वात मागे होता। त्यानं मारलं असावा असं लोकांनी सांगितलं। राजानं त्याला बोलावून घेतलं। त्या संबंधी त्याला विचारलं। मुलानं रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितली। देवीच्या वराने तो मेला असे सांगून देवीनं दिलेला आशीर्वादही सांगितला। शत्रू मेला म्हणून राजाला आनंद झाला। त्याने मुलाला अर्ध राज्य दिलं, नवलवाट नाव ठेवलं। पुढं म्हातारी व मुलगा आनंदाने राहू लागली। ही बातमी आवडत्या राणीला समजली। तिने नवलवाटाला बोलावून घेतलं। वसा कसा करावा म्हणून तिनं विचारलं। नवलवाटानं मार्ग दाखविला। अश्विन मासात पहिल्या अष्टमीला 16 सुतांचा तातू तेल हळद लावून करावा। 16 दुर्वा, 16 तांदूळ घ्यावे, तुळशीची पंचामृताने पूजा करावी, 16 अर्घ द्यावी, धूप दीप दाखवावा, नैवेद्य दाखवून कहाणी करावी। हा वसा घेणाऱ्यांनी तातूची पूजा करावी, तातू हातात बांधावा। दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्दशीला करावी। याप्रमाणे अश्विन मासी करावं। वसा घेऊन ती व्रत करू लागली। एक दिवशी राजा राणीच्या महाली आला। सारीपाट खेळताना राजानं राणीचा तातू पाहिला। राणीनं तातूची हकीकत सांगितली। आपल्याकडे एवढे हार कंगन आहेत, हे व्रताचं सूत तोडून टाक। राजा म्हणाला। रात्र संपली। सकाळी दासीला तो तातू सापडला। तिनं नवलवाटाला दिला। त्या राणीचा राग आला। इतक्यात नावडती राणी भेटली। तिने तातू मागून घेतला, वसाही समजावून घेतला। अश्विन मासी पहिली अष्टमी आली। देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं। ती पाटमौ धारणीच्या महाली गेली। तिथं महालक्ष्मीची आठवण नव्हती। घरात काहीच तयारी दिसेना। तिनं राणीला तसं सांगून आठवण करून दिली। तिला पाणी मागितलं, दही भाताची शिदोरी मागितली। तुला दिलं तर राजाला पुरणार नाही असं राणीनं सांगितलं। म्हातारीला राग आला। तिनं राणीला शाप दिला, सवतीच्या न्हाणी डाराडुरी करशील, अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं होईल। राणी ते ऐकून उपहासन हसली। म्हातारी चिमादेवी राणीच्या महाली आली। तिला सगळी गडबड दिसली। पूजा साहित्य, महालक्ष्मीचा मुखवटा दिसला। चिमादेवी राणी, आज तुझ्या घरी काय आहे? म्हातारीनं विचारलं। आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे। म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच, कसं ओळखायचं? राणी म्हणाली, तेव्हा ती सकाळी कुवारीन, दुपारी सवाशीण व संध्याकाळी पोक्तबाई झाली। राणीला 3 रूपं दिसली। राणीनं तिला घरात घेतलं, नाऊमाखू घातलं, पितांबर दिला, चौरंगावर बसवलं। राणीने व नवलवाटानं तिची यथासांग पूजा केली। संध्याकाळी देवीसमोर घागरी फुंकू लागली। तो आवाज व धुपाचा वास राजाच्या महाली आला। राजानं शिपायांना चौकशी करण्यास सांगितलं। शिपाई नावडतीच्या घरी गेले, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं। परत येऊन राजाला त्यांनी सर्व हकीकत सांगितली। राजा राणीकडे आला। राणीनं पंचातीने ओवाळीत त्याला मंदिरात घेऊन गेली। सारीपाट खेळता खेळता पहाट झाली। महालक्ष्मी माता कोल्हापुरी जायला निघाली। राणीनं आशीर्वाद मागितला। राजा तुला सकाळी घेऊन जाईल, तुझी सवत मात्र शाप भोगेल। चिमादेवीनं उशाप मागितला तसं देवीनं सांगितला। तिला 12 वर्ष वनवास घडेल असे म्हणून देवी अदृश्य झाली। सकाळी राजानं रथातून तिला वाड्यासमोर आणलं। पाटव माधव राणीला तू सामोरी ये असं निरोप पाठवला। फाटके तुटके कपडे, केस मोकळे, कपाळी मळवट, डोक्यावर जळत खापरं अशा रूपात ती पुढे आली। तेव्हा राजानं शिपायांना तिला रानात मारून टाका असं हुकूम केला। शिपायांनी पाटव माधव राणीला रानात नेलं। शिपायांनी तिच्या हातचं खाल्लं होतं, त्यांनी तिला मारलं नाही व पुन्हा या राज्यात कधी येऊ नको असं म्हणून राणीला तिथं सोडून दिलं। राणी नगरात गेली। लोकांनी तिला हाकलून दिलं। ती रानात गेली। वाटेत ऋषींची गुफा दिसली। तिथं ऋषी ध्यानस्थ बसले होते।
तिथंच राहून 12 वर्ष तिनं ऋषींची सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. सेवा का करतेस? ऋषीने विचारलं. तिनं अभय मागून सर्व हकीकत सांगितली. ऋषींनी तिच्यावर महालक्ष्मीचा कोप झाल्याचं जाणलं. महालक्ष्मीचं व्रत कर, ऋषी म्हणाले. राणीनं महालक्ष्मीला आशीर्वाद मागितला. देवीनं उशाप दिला. या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची उटी, फराळ, कापुरी विडा, वाळ्यांचा पंखा ठेव. तुझ्या हातचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल. दुसऱ्या दिवशी राजा आला. विश्रांती घेऊन फराळ केलं, पाणी प्याला, आत्मा थंड झाला. या सगळ्याला पाटोमाधव राणीचा हातचा वास कसा? राजानं विचारलं. शिपायांनी अभय मागून राणीला सोडून दिल्याचं सांगितलं. राजाच्या आज्ञेवरून राणीचा शोध घेतला. राजा ऋषीच्या गुहेत आला. त्यानं दर्शन घेतलं. सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितला. ऋषीने तिला राजाच्या हवाली केलं. उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला. ऋषीने आशीर्वाद दिला. राजा राणी रथातून नगरात आले. तू सामोरी ये असा आवडतीला निरोप पाठविला. आवडती आनंदाने वाजत गाजत राणीच्या स्वागताला आली. तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या, राजा म्हणाला. त्यानं चिमादेवीला उचलून रथात घेतलं. वाजत गाजत नगरात आला व सुखासमाधानं राज्य करू लागला. देवाची भक्ती सदा सर्व काळी मोठ्या श्रद्धेने शुद्ध अंतःकरणाने करावी, म्हणजे देवीची सदैव कृपा राहते. जशी पाटोमाधव राणीला महालक्ष्मी माता कोपली, तशी तुम्हा आम्हावर न कोपो, तिची सदैव कृपादृष्टी लाभो. ही 60 उताराची कहाणी. 5 उतारी सुफर संपूर्ण.